नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर फायनली मित्रांनो, आपण आलो आहोत कोकणामध्ये, आमच्या ग्रामीण भागामध्ये। तर आजच आलो आणि पहिला ब्लॉग शूट करतो इकडे आमच्या भागामध्ये। तर इकडचं नेचर थोडक्यात तुम्हाला दाखवतो आणि ओहळाच्या तिकडे पण जाऊया आणि तिकडे पण तुम्हाला मी दाखवतो। तर ब्लॉग आवडला तर सर्वांनी सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो। तर चला आपण आता ब्लॉगला सुरुवात करूया। तर हे पहा मित्रांनो, आमच्याकडे धरती कशी नटलेली आहे आणि हे पहा इकडून झरी आलेली आहे। आताच पाऊस बंद झालेला आहे आणि हे पहा पाणी कसं वाहते एकदम मस्तपैकी खळखळ खळखळ अशा पद्धतीने। आणि हे पहा इकडं तुम्हाला उन्हाळ्यामध्ये हा खड्डा दाखवला होता, तर किती भरलेला आहे एकदम मस्तपैकी आणि नितळ पाणी आहे। हे पहा एकदम झाडं पहा, एकदम झाडं तुम्हाला हिरवेगार दिसत असतील एकदम मस्तपैकी। सर्व एकदम भरपूर अशी पालवी पण फुटलेली आहे आणि सर्व झाडं जे आहेत ते एकदम हिरवेगार झालेले आहेत। तुम्ही पहा तिकडे डोंगर बिंगर पहा, एकदम तुम्हाला डोंगर पण एकदम मस्तपैकी हिरवेगार दिसतात। आणि हे पहा कसं नेचर दिसतंय ते जबरदस्त असं। तर आपण आता जाऊया ओहळाच्या दिशेला आणि पाहूया ओहळाचं नेचर किती वाहतंय ते। आता साधारण पाऊस झडीनी म्हणजे झडी लागलेली नाही, एकदम पहाडी येते, त्याच्यामुळं ओह जे आहे ते आता नितळ वाहत असेल। तुम्हाला मी जाऊन दाखवतो, कारण आपली आजच फेरी झाली, कारण आजच कामावरून आलो तिकडून। तर जाऊया आणि तिकडचं नेचर पण पाहूया कसं वाटतंय कसं काही ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो। आणि इथं आता जवळ धबधबा पण पडत असेल तर दाखवतो तुम्हाला वरून थोडक्यात। तर हे पहा आपण आता ओहळाच्या दिशेला चाललोय आणि हे पहा तुम्हाला दिसत असेल धबधबा कसा दिसतो ते। तुम्हाला थोडं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर हे पहा मित्रांनो कसा धबधबा पडतो ते। आणि हे पहा कशी धरती दिसते, कसं निसर्ग दिसतोय, दरीमधला कसा नेचर दिसतोय ते तुम्हाला मी दाखवतो। हे पहा ओहळ कसं जाते ते पहा तिकडे। एकदम मस्त मित्रांनो नेचर जबरदस्त। तर मित्रांनो धबधबा कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा। हे पहा एकदम मस्तपैकी पडतोय धबधबा आणि हे धबधब्याचे नाव आहे सवतकडा। लक्षात ठेवा मित्रांनो, एकदम मस्तपैकी जोरात पडतो आणि जोरात तिकडे ओहळ आहे ते जोरात वाहतोय। तर आपण आता ओह धबधबा जो तिकडून येतो ओहळ, ते ओहळ तुम्हाला मी वरती जाऊन दाखवतो। एवढं नितळ पाणी नाही आहे, थोडं खडूळच आहे। तर मित्रांनो तुम्हाला मी आता ओहळाचं नेचर दाखवतो, धबधबा कुठे पडतो काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। तर आपण आता लांबूनच थोडं पाहू। हे पहा ओहळ वाहतंय ते आणि ह्या ओहळाचा तो धबधबा आहे। हे पहा कसं दिसतंय ते आणि ह्या ठिकाणी धबधबा पडतो इथंच खाली। तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला। ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि इथून पुढे तुम्हाला आता आपल्याच भागातले कोकणातलेच ब्लॉग येतील। आता कामावरून घरी आलो, त्याच्यामुळं आता इथंच महिना दीड महिना राहावं लागेल भात शेती करण्यासाठी। तर त्यावेळेस तुम्हाला जे काही ब्लॉग दाखवणार आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो। तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।